मी रिचर्ड बी डिसूजा, रहिवासी आणि जन्म माझा मुंबई, कांजूरमार्ग ईस्ट. माझा जन्म 1969 मध्ये झालेला आहे आणि मी याच कांजूरचा रहिवासी आहे. हे माझं घर होतं आणि मी लहान होतो तेव्हा म्हणजे मी 6 महिन्याचा पोरगा होता तेव्हाच आमचे वडील वारले. वडील वारल्यानंतर आमची आई होती आणि आईसुद्धा पण ते 89 मध्ये वारले. आणि त्यावेळीच आमची खोलीची ही खोली आता आपण जे बघता त्या खोलीची परिस्थिती एकदम फार गंभीर होती 89 मध्ये. आणि 89च वेळेस जेव्हा आई वारले त्यावेळेस आमची खोली एकदम म्हणजे कलॅमिटीज किंवा दुर्घटनामुळे ती खोली आमची पडली होती. 89 मध्ये आई वारली आणि मी एकटाच होतो त्यामुळे मला एकदम मी म्हणजे फ्रस्ट्रेटेड झालो. म्हणजे एकदमच म्हणजे काहीच नव्हतं मला मदत, कोणाचा मदत नव्हतं. आणि आपण आता पाहू शकतो का ही खोली आता माझी आता अशी आहे. जे खरं म्हणजे भिंतीची होती, सिमेंटची होती खोली, दुर्घटनामुळे एकदम संपूर्ण पडलं, एकदम म्हणजे एकदमच पडली होती सर. असं आहे काय पावसाळा आणि ह्याच्यामुळे सर्व हे झालं होतं. त्यासाठी कोणत्या वेळेला झालं हे सांगाल का? वर्ष कोणतं, तारीख वगैरे काय माहिती आहे तुम्हाला? 89 ची वार्ता आहे आणि मग 93 मध्ये संपूर्ण खोली पडली होती एकदम म्हणजे स्ट्रक्चर बाय स्ट्रक्चर पडून गेले एकदम. परत मग 97-98 मध्ये संपूर्ण हे झालं होतं सर. प्रत्यक्ष लोकांकडून विचारा आपण पाहिजे तर. हे खोटं मी बोलत नाही. मी खोटं बोलत आहे, फाशी पण द्यायला तयार आहे, मी फाशी घ्यायला पण तयार आहे. लबाडगिरी करत नाही मी. ही माझी खोली आहे. माझी आई इकडे मेली, माझ्या आईचे घर जागा होता इकडे. रूम तोडून घेणार त्यांचा कोण मेला असता. काय झालं रूमला? ते पडून घेणार, कोण यायची नाही ना पावसामुळे. आणि मग ते तो होता मग ते यायचे नाही, ते सर्व हे झालं. कोण नेणार दरवाजाने यायचा, कोण थोडीस तोंड नेली. हा सब चोरी करून घेऊन गेले. हा लहानपणीपासून आई आणि तो राहायचा. तुम्ही त्यांचे शेजारी आहात की तुम्ही सुद्धा काही सांगू शकाल का? ये इधर रहता था, मेरा मालूम है, इसका रूम है, माँ बाप मर गए, इधर है मर गए, सब मालूम है. मैं इधर है जब से लोग पहले से हमारे से पहला इधर. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? हे काय त्याच्या आई बी पहिल्यापासूनच होती, म्हणजे हीच होती खोली त्यांची. आता हे बरेच वर्ष त्यांची खोली ती पहिली चांगली होती, ते पडून गेली. आता त्याचा कोण आधार नाही. हे घर पावसाने मोडल्यानंतर तुम्ही प्रथम कोणाकडे मदतीचा हात मागितला? तुमच्या हातामध्ये पेपर्स आहेत ते बघून कळतं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेलेले आहात. परंतु सांगाल का तुम्ही कुठे कुठे गेला होतात आणि त्यांच्याकडून काय तुम्हाला उत्तरं मिळाली? आता हा इलेक्ट्रिसिटीचा पुरावा आहे, हा जुना आहे, आपण पाहू शकतो इकडे. आणि मग त्याच्यानंतरचा जो पुरावा आणखीन रेशन कार्डच्या बाबतीत गेला का, आपण जसं माझी खोली पडली होती मला रेशन ऑफिस वरून आदेश आला काय आपण खोली पडल्यामुळे आपलं रेशन कार्ड आपण कॅन्सल करावा. त्यासाठी कॅन्सल झाला रेशन कार्ड, पण रेशन ऑफिस मधून मला हा लेटर दिलेला आहे. खोली बांधल्यानंतर आपण परत अप्लाय करू शकता रेशन कार्डसाठी आणि आपल्याला रेशन कार्ड भेटणार. पण त्याबद्दल पण अजून सुद्धा पण मी रेशन ऑफिस मध्ये बरेच वेळ गेलो, ते अजून परत तिथे झालं नाही, ते पण तसंच पडून गेले. आणि मग 94 मध्ये मी BMC कडे परमिशन साठी गेलो होतो माझी खोली बांधायला. तर पुरावा पण आहे 94 मध्ये पण तो लॅप झाला. 60 डेजचा मुद्दा असतो, तो लॅप झालाय. त्यामुळे तो लॅप झाल्यामुळे आता तो त्यासाठी परत मी BMC कडे रिक्वेस्ट केलेला आहे का मला खोली बांधायला मला रूम साठी मला परवानगी द्यावा जरा. पण तरी पण त्याच्याबद्दल पण काय होत नाही सर. आणि मग टॅक्स पण मी भरलेला आहे, माझा जागाचा टॅक्सचा पण पावती आहे तिथे, आपण बघू शकता इकडे. हे पहा, हे टॅक्सची पण पुरावी आहे तिथे माझ्याकडे. हे पहा, हा टॅक्सचा आहे, मी टॅक्स भरतोय या जागेवरचा. आमची खोलीची टॅक्स जागातच मी भरतोय, सरकारला मी पैसे भरतोय, माझ्याकडे पुरावा आहे ते आपण बघू शकता. हे महत्वाचं आहे कारण काय हे सेंट्रल म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सीचे त्यांना पण मी आणलं होतं. हे पेपर पण ते येऊन बघून पण गेले, तर हे लेटर पण त्यांनी दिलेलं आहे मला. अशा ह्या परिस्थितीत तुम्ही मग कुठे राहता? जानवरासारखं राहिलो मी आता.
काय काय वेळ असा आहे की मी ट्रेन मध्ये झोपलोय, स्टेशन फुटपाथ वरती झोपलोय, काय काय असं लोकांच्या घरच्या बाहेर झोपलोय. पण तुम्ही सध्या आता कुठे राहता? आता सध्या म्हणजे काय कुठे, रात्रीच्या स्टेशन वरती झोपतो, रेल्वे स्टेशन वरती झोपतो. काय करू आता, कोणाला मी बोलू, कोणाकडे जाऊ मी, कोणाला मी माझं दुःख जे मला काय माझा त्रास आहे, कोणाला मी काय कसं काय बोलू मी. आता तुमची काही अपेक्षा आहे? आता तुम्हाला काय वाटते की ह्या खोलीबद्दल कोणी मदत करावी असं काय वाटते तुम्हाला? हे एक संस्था आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन आहे, तिकडचे काही हे फादर लोक आहेत, त्यांनी मला असं म्हणजे खरं बोललो तर त्यांनी मी जेव्हा त्यांना मी हे परत एक मुद्दा टाकला, रिक्वेस्ट केला, त्यांनी मला बोलले काय आम्ही थोडं तरी मदत करायला आम्ही तयार आहेत. त्या आश्वासनात मी राहिलेलो आहे. संस्थेचं नाव सांगू शकाल का? डॉन बॉस्को आहे. डॉन बॉस्को कुठे आहे ती संस्था? ही मुंबईला आहे आणि यांचं ऑल इंडिया लेवलवरती असते आणि त्यांच्या मार्फतीने मी काय व्हॉलेंटरीली मला पगार नाही सर, मला पगार नाही, कारण का मी इवन माझा हेल्थ प्रॉब्लेम आहे, मला हेल्थचा प्रॉब्लेम आहे, मी एक काय मी बरोबर नसत नाही, मला सर्व माझ्याकडे आता असे परिस्थितीमुळे फिजिकली मेंटली मी स्ट्रेस मध्ये गेलेलो आहे. खोली पुन्हा तुमची रूम उभारण्यासाठी किती खर्च होईल अंदाजे असं वाटतं? खोली बांधायसाठी मी इकडचे आपले एक बंधू आहेत, म्हणजे इकडचेच आपले कांजूरचे एक म्हणजे ते कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहेत, ते ओळखीचे आहेत. त्यांनी मला असं आश्वासन दिला की मी तुला खोली बांधून देणार, पण कमीत कमी त्याचा खर्च जवळजवळ 1.5 लाख 1,50,000 पर्यंत खर्च जाणार, ते मला बोलले. सिंपल खोली बांधून द्यायला, सिंपल खोली एकदम म्हणजे काय पॉश सारखं नाही होणार, पण सिंपल खोली बांधायला 1.5 लाख पर्यंत जाणार, 1.5 लाख.